नमस्कार एकदा पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या पुन्हा तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूबवरती माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण पेणार आहेत ते म्हणजे दुधाचा चहा. तर चला काळू इकडे आहे. काळूला आता दुधाचा चहा नाही पाठवू. हां काळू इकडे आहे. इकडे माकडे दपून राहिले. इकडे आहे. धर दुकानात जाऊन काय घेण्याशील? काय एक दूध घेणे जा. दूध घेणे हा. लवकर जा लवकर ये. तर चला आता काळू तर गेलेले आहे. थोड्याच वेळात चहा मस्तपैकी चहा बनवूया मस्तपैकी एकदम कडकवाला. कारण फायनली आपली दूधवाली आलेली आहे आता. दाखव कशी काढली दूध पिशवी. किती रुपयाला झाले आता? दाव पैसे किती उरलं? 20 रुपये. 20 रुपये. किती रुपयाला आणले मग? आ 20 चालला. नाही दूध पिशवी किती रुपयाची? आता शाळा शिकत आहे सांग ना. सांग 50 मधून जर 30 गेलं तर किती राहील? काय रे 50 मधून 20 गेलं किती राहिला? 20 रुपये. आ माकडे तुला साधा गणित माहित नाही? वजा बाकी करायची आहे ना. सांग जर पाचातून 3 गेलं तर काय रे? हा 5तून 2 गेलं किती राहिला? आ चहाचे माकडे तुझे ओढलं तुला माहित नाही आहे. तर गाईज ही आहे आमची पडोसी. तर मग तू पडोसी आहेस ना आमची इकडे बाजूलाच राहते ना. तर ती आमच्या इकडे जास्त राहते. चला आता अरुणाला सांगू जरा दुधाचा चहा मस्तपैकी बनवून द्या म्हणला माझा का नाही. जस्ट मी तो चहा वगैरे पिला आणि इकडे आलेलो आहे मी. तर आता मी तुम्हाला दाखवतो का इकडचं वातावरण कसं आहे. तुम्ही जर वातावरण बघाल ना तर सांगा वाह क्या खतरनाक नजारा है यार. ये देखो पूर्ण कशा प्रकारे असं गवत आलेलं आहे आणि गवत येऊन आणि त्याचबरोबर हे बघा काय भारी वाटायला लागलं. एकदम पाऊस पण उघडला इथं. ओ माय गॉड सो वेरी ब्यूटीफुल. क्या नज़ारा है ये. प्लीज़ एल्गोरिदम ये मेरा वीडियो वायरल कर दो. जो यूट्यूब का एल्गोरिदम है वो, क्योंकि मैं आज बहुत अच्छे नज़ारे पे आया हूँ. म्हणजे तुम्हाला तर नाही चांगलं वाटलं असेल पण मला तर खूप चांगलं वाटलं. भारी वाटतं एकदम. तर बाकी तुम्हाला कसं वाटलं त्याच्यासाठी कमेंटचा बॉक्स ओपन आहे. तुम्ही कमेंट करू शकता. आणि हे बघा मी चिकन घ्यायला इकडे आलेलो आहे. बघा तिकडे आमचं गाव आहे. दिसलं का तुम्हाला गाव? तर तो आमचा गाव आहे आणि इकडे आमचं शेत आहे. हे बघा हे जे झाड आहे ना, हे बघा हे झाड, ती झोपडी तुम्हाला दिसते का मधीवाली ही वाली तिथून. तर हे बघा हे आहे इथला समोरचा सेंटरचा झाड. अशा प्रकारे थोडाफार आमची शेती आहे तिकडे. आम्ही थोडीफार शेती करतो तिकडे. आता जेव्हा भात लावायला जाईन तेव्हा मी ब्लॉग बनवेनच. दोस्तांनो फायनली आता मी डबल दुसरा चहा पित आहे. घरी येऊन डायरेक्ट दुकानावर आलो आहे. अर्जंटमध्ये कोणीतरी भेटायला आलं तर गुजरातवरून त्यांच्यासाठी आलेलो. तर हे बघा रोहित आता घेऊन आलेला आहे चहा. रोहित भाई थँक्स चहा आणल्याबद्दल खूप खूप आभारी धन्यवाद. आणि मला तर अर्थात बस 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 नाही रे बाबा मला पेवायचं नाही जास्त. मी यांच्यासाठी मागवलं आहे मेन म्हणजे. मी घरी येऊन आधीच चहा पिऊन आलो म्हणून. तर भाई लोक रोहितच्या इथला मस्त चहा असतो. तुम्ही पण नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि रोहितचा चहा पिऊन बघा काय रोहित भाई. दोस्तांनो आता अरुणा वगैरे चहा झोपून गेली. आता वाजलेले आहेत तुम्हाला किती दाखवतो. हे बघा 11:05 झालेले आहेत. साला तू पाल क्या कर रे इधर. तर आज तर जेवण मलाच वाढून घ्यायला लागणार आहे. तर हे बघा इकडे हे डाळ गरम करत ठेवलेले आहे आणि इकडे जे मी चिकन आणलेलं ते चिकन बनवलेलं आहे आणि मग इकडे भात आहे आणि इकडे जे आहे ती आमची हे काय त्याला बोलतात. तर आज मी अशा प्लेटमध्ये जेवतो. हे बघा साला ये क्या निकल गया रे इधर प्लेट में. तर चला आज तर मला जेवण वाढवून घ्यायला लागणार आहे. आता काय करणार, पर्याय नाही आपल्याकडे. बायको झोपल्यावर उठूसाही नाही वाटत. आता जाऊ दे झोपू दे. झोपेला आहे का नाही की. तर फायनली हे बघा आपला ना जे डाळ होती ती थोडीशी गरम झालेली आहे अशा प्रकारे. आणि आता भाजी मारू दे. दुसरा चमचा नाही घेतोच घेतो. भाजीच थोडीशी राहिलेली आहे. आता भाजी गरम गॅस करू दे थोडासा. बरोबर गरम होईल. डाळ तर गरम झाली. भात नाही आता गरम करत कारण की जर भात जर गरम केला तर मग काही नाही. हे 2 गोष्टी गरम केल्या ना मेन याच्यावर डाळ टाकली का बरोबर भात पण गरम होऊन जाईल.
तर आज मला जेवण वाढायला लागत आहे. हे बघा अशा प्रकारे आमचा घरचा भात आहे. हां घर जे आम्ही पिकवतो तो भात. तर आता घेऊ थोडासा वाढून. रोज म्हणजे मी भाकरी खातो जास्त, पण आज भात खातो. आता काय पर्याय नाही आहे दुसरा. आज भाकरी नाही आहे ना त्याच्यामुळे. तर चला आज जरा कमीच जेवूया. कदाचित एवढा नाही, पण भूक थोडीशी लागली आहे मला ना, तर थोडासा अजून घेतो वाढून, जास्त नाही पण. बस हो गया इथं असा. आता फोडायला पण कंटाळा आला. तर डाळ पण गरम झालेली आहे ही बघा. तर डाळीचा गॅस बंद करू आणि भाजीचा पण इकडे भाजी वाजायला लागली बघा. भाजी पण गरम झाली. चला भाजीचा पण गॅस बंद करूया. आणि आता त्याच्यानंतर आपण घेऊया तोपर्यंत डाळ. डाळ 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 टडा 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 ला 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 ला. भाजी रे भाजी ना घेऊन दिसेन अशी इकडं तिकडे भाजी रे बसरे बने घेऊ किती पीस घेऊ काय असं झालंय. मला हड्डीच आवडते बाबा. मला मांस नाही आवडत भाजीचा. मी जाणं चिकन आणायला गेलो ना, तर मी ते दादाला सांगितलं का मला नको देऊ दादा असा. बस झालं मला 4 पीस. ही आता भाजी आता सगळं हे झाकून वगैरे ठेवायला लागेल. अशा प्रकारे हे जेवण आहे. ते जेवण आता मी वाढलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल ना. हे बघा, म्हणजे रोज अरुणा देते वाढून, पण आज नाही वाढायला लावेल. कारण की रोज म्हणजे रोज नाही, पण रोज म्हणजे रोज दुकानावर आलो का रोज रात्री म्हणजे झोपेला असली तरी पण उठते, चपात्या बनवते, ताज्या देते खायला. मग ते आता झोपेला आहे तर मी नाही उठवत. आज एक दिवस ॲडजस्टमेंट आपण करू शकतो, बरोबर का नाही. कुठं उगाच रोज त्रास देत बसायचा, तसा काही नाही. कधी कधी प्रत्येक माणसाला आरामाची गरज असते. आपण पण आराम, म्हणजे मी तर आराम केलाच आज. चला जाऊ दे, मी काय किती पण बोललो तरी पण माझा बोलणं कधीच कमी व्हायचा नाही. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया. आजच्या ब्लॉगमध्ये काय चुकी झाली तर सॉरी, सो सॉरी, आय एम सो सॉरी. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया. पुढच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.